ते आज आम्ही करून दाखवणार आणि फायनल आहे ना आमचं स्वप्न तर आहे आणि आम्ही हे करणार कंप्लीट. कसा विषय शब्द नाही बोलायला. शॉक की रॉक शॉक रॉक दोन्ही. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा मी समर शेंदरकर सॅमडी ब्लॉगरच्या एका शानदार व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. जसं तुम्ही गेल्या व्हिडिओमध्ये बघितलात की आपण काल डे 1 मध्ये ओव्हरऑल 16 टीममधून 8वा रँक सिक्युअर केलेला आणि आपला लॉट बी त्यामधून 4 मधून सेकंड रँक सिक्युअर केलेला. आणि आज आहे दिवस दुसऱ्यासाठी खेळण्यासाठी आपण पूर्ण जयपूर किंग्स पुन्हा एकदा प्रो गोविंदाकडे तोच जल्लोष आणि तोच जोश घेऊन पुन्हा एकदा चालला आहे. सकाळचे वाजलेले आहेत 11:15 आणि आता सगळी मंडळी आपली जयपूर किंग्स बसली आहे बसमध्ये. ही एक बस आहे आणि मागून एक बस येते. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देखील दाखवणार आहोत की आज प्रो गोविंदामध्ये काय काय घडतंय, जयपूर किंग्स कुठला रँक सिक्युअर करते ते पाहण्यासाठी तुम्ही आज पूर्ण ब्लॉगमध्ये राहा. आणि अजून तुम्ही ब्लॉगला म्हणजे सॅमडी ब्लॉगरला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. घंटा वाजली पाहिजे. घंटा 4-5-6-7 वेळा टंग करून वाजून टाका. चला भेटूया पुढे. आता जायचं आहे आपल्या भजनाची कार्यक्रम तर सुरू झाल्या मागे, जाऊया आता भजनाला. चला भाई आपला दुसरा ब्लॉगर फुल तयारी झालेला आहे. आपल्या मंडळाचे कोच मेन कोच जयेश पुजारी प्रभूती एक्सप्लोरर दिवस कसा जाईल आपल्या कोचची माहिती घेतो. आज विषय ना बघा खोलणार भाई खोलणार. विषय कसा पाहिजे भाऊ, असा खोलणार आज खोलणार. नागोबा तुम लोग को कुछ बोल नहीं सकते. कसा आहे बंडा नागोबा मित्रांनो. वरईची लिंक कसा आहे दणका कसा आहे दणका वरईची लिंक आहे काय टॉपचा विषय. मित्रांनो आपण पोचलोय प्रो गोविंदा. आज दुसरा दिवस आहे आणि आपली पोरं इकडे सगळी उतरत आहेत. ही आपली बस बघूया. चला आतमध्ये जाऊया. लाईनीत उभं राहायचं आहे पहिलं आणि मग आता सगळ्यांची एंट्री होते. इकडे हळूहळू सगळी आपली म्हणजे दुसरे टीम आहेत, दुसऱ्या लखनौ पॅन्थर्स वगैरे, आता मुंबई फॅल्कन्स वगैरे सगळे आलेले आहेत. जाऊया आपण पण आतमध्ये. चला काय विषय आज? काय विषय नाही, आज रिले आपला. रिलेला आपण प्रॅक्टिस तर चांगली केली आहे. आपल्याला काय साथ देखील बघूया. नर्वस तर आपण काल पण नव्हतं आणि आज पण नाही, उद्या पण नसणार. फायनलला एंट्री झाली तरी फक्त रॉकेट. गणपती बाप्पा
त्याला मी करून दाखवणार आणि फायनल आहे ना आमचं स्वप्न तर आहे आणि आम्ही हे करणार कंप्लीट. ते होणारच आहे. आवाज किती आम्हाला आमचे पोरं साथ देतील पण साथ देतील. टेन्शन नाही, आपले थर प्रॉपर ते तर आहेच. टाइम मॅनेजमेंट आपला झाला पाहिजे, तो होणार व्यवस्थित. तो तर नक्कीच होणार. कॉन्फिडन्स भावा, तुमचा कॉन्फिडन्स. आमचे 5 आणि 4चे आजचे जे रिले असणार ना ते फक्त बघा 5वर मी असणार आहे हात द्यायला. आम्ही कसे उतरतो बघा आपण ना. आम्ही लोकांनी टाईम कमी केला ना आमच्या थरामध्ये तर सांगा आम्हाला. मुलांनी प्रॅक्टिस केली आहे, कारण का काल ज्या गोष्टी झाल्या त्यामधून खूप काही शिकायला भेटलं आहे आणि ती चूक पुन्हा होणार नाही अशी आमची मुलं काळजी घेत आहेत. चेकिंग होणार आहे, सगळं चेक केलं, बॅग बिग फुल चेक केली जाणार आहे. बँड लावण्यात आलेला आहे दुसऱ्या दिवसाचा. आणि पुन्हा एकदा आमची सिटिंग एरिया होता कालचा, सध्या आम्ही चाललो आहे. आणि आता बघूया, 1:30 वाजले, अजून 2 तास आहेत. 3:30चा मॅच सुरू व्हायचा आहे. त्याच्या आधी जेवणार आम्ही पोट भरून, म्हणजे काही टेन्शन नाही. तयारी चालू आहे जोरात, फुल सोफा विफा घेऊन चालू आहे. मंडळी अशा प्रकारे आपलं जेवण परत एकदा सेकंड दिवस सेकंड मेनू जेवण आलेलं आहे. आणि तोडफोड जेवण दिसतं, एक नंबर आपण दाखवतो. हे काय कुलचा छोले कुलचे आणि हा राईस आहे, बिर्याणी, व्हेज बिर्याणी आणि रायता. तोडफोड जेवण आहे, तोडफोड जेवण. फुल आस्वाद घेतो आता. पुन्हा एकदा एवढं प्रॉपर जेवण आहे की पब्लिकचा पोटच भरत नाही. पब्लिकचं अजून पाहिजे, अजून पाहिजे पब्लिकला. पोरांचं कधी पोरांचं नाही, नागाचं आमचं मनोगत सांगतोय, माझं वेगळंच आहे ते. मनोगत नागाचं होत आहे. मजा आहे, कडक मजा येणार आहे. गरमच होतं म्हणून आता जरा आलो आहे आतमध्ये आराम करतो. एक रूम टाईप आहे पण खूप ए सी एकदम. इकडे पब्लिक खूप ये जा करते. इकडून ह्या घरातून जायला डोमचा बॅक साईड आहे. चाललो आता जरा आराम करतो, झोपतो आणि मग जाऊया आपण आपली ट्राय आल्यावर. आणि आज तुम्हाला मी FOPचं सगळं आतमधलं देखील दाखवणार आहे. चला जरा एक कुक्षी वाम काढतो. गुड नाईट, स्वीट. कोपऱ्यात जाऊन बसलाय नागोबा बिळात जाऊन बसलाय. बिळात भारी होतं. नागे कुठल्या कोपऱ्यात बसला? सवय शेवटी साप कोपऱ्यातच जाऊन बसला. नागे आता बॉस. मित्रांनो 3:30 वाजलेत आणि आता रिलेच्या राऊंडला सुरू झाली आहे. पब्लिक आपली आराम करते. बाकीचं मंडळसुद्धा या स्क्रीनवर बघतायत. चला मंडळी भेटूया डायरेक्ट आतमध्ये. कॅमेरा
ट्राय झालेला आहे आणि एक पेनल्टी आम्हाला भेटली आहे, ती FOPची लाईनीची नाही आहे आणि अर्ली राईड ती पण नाही आहे, परंतु आहे ती त्या बॉक्सची, म्हणजे जे रनरअप असतात म्हणजे टॉपरने बॅटन बॉक्सच्या बाहेरून घेतला, तो एक पेनल्टी बसली. अजून रिझल्ट कळालेला नाही आहे, अजून आमच्यानंतर 4-5 टीम व्हायच्या बाकी आहेत, ते समजल्यानंतर रिझल्ट समजेल. आणि सातला कडा का भावा, कडं उठायचं, कॉन्फिडन्स भाई एकदम रॉकेट झाला. ओके ना भावा? पब्लिक नाश्ता करते, मी नाश्ता केला जेव्हा मस्त होते, पण तेलकट होते ते रोल, ब्रेड रोल. जाऊ दे, थोड्याच वेळात आपल्याला कळणार आहे रिझल्ट. बघूया काय रिझल्ट आहे. कसा विषय शॉक की रॉक? शॉक रॉक दोन्ही. कोट सर, पोरांच्या जिद्दीबद्दल काय बोलाल? पोरांची कारकीर्द म्हणजे एकदम अप्रतिम, शब्द नाही आपल्याकडे आता. शानदार, एकदम दमदार. आणि आपला आजचा जो बोलत होता ते सॉरेट नाही, रॉकेट होता, रॉकेट. शानदारचा विषय सांगायची गरज नाही, शानदार असतं कायम. शानदारचा विषय कधी पण हार्ड, बस एवढं असं शानदार. जयपूर आणि शानदारच्या पोरांच्या जिद्दीला तू काय बोलशील? काय शानदारचं कसं आहे माहिती काय, शानदारला एक चिकलं शिकवलं म्हणजे शानदारला पडणार नाही, पण शानदारला समोरच्याला पाडणार, एवढं नक्की. विषय आहे. तर मंडळी, आपल्या ब्लॉगची संपवायची वेळ आलेली आहे, कारण का आता खूप लेट झाला आहे. वाजलेत रात्रीचे 10:50. तर उद्यासुद्धा आपल्याला तिसऱ्या दिवशी म्हणजे फायनल खेळायला प्रो गोविंदाला जायचं असेल, तर तुम्हाला आजचा प्रो गोविंदा डे 2चा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, म्हणजेच उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. ओम साईराम.